मज़ा आया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को अभी मजा आएगा। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे मित्रांनो, कारण की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपला ट्रेंडिंगवरती चाललेला जो व्हिडिओ आहे आपण एडिट करणार आहोत मित्रांनो कॅपकट ॲपने। कॅपकट ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊन आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे कॅपकट ॲप। कॅपकट ॲप डाउनलोड केल्यानंतर एक सुपर VPN आपल्याला कनेक्ट करायचं आहे। अशा प्रकारचं कनेक्ट झाल्यानंतर ऑप्शन दिसणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जायचं आहे कॅपकट ॲपमध्ये। कॅपकट ॲप ओपन करायचं आहे। कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता फोटोजवर जाऊन आपल्याला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा। तर अशा प्रकारचा फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याची साईज मित्रांनो आपल्याला 9x16 अशा प्रकारचे करून घ्यायचे आहे। आणि हे आपल्याला फोटो अशा प्रकारचा झूम करून घ्यायचा आहे। झूम केल्यानंतर आता आपल्याला ऑडिओवरती जाऊन एक सॉन्ग ॲड करायचं आहे मटेरियलमध्ये दिलेलं। तर आता मी ते ॲड करून घेतो। तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता आपल्याला बीट द्यायचे आहेत मित्रांनो। बीट कशा आहेत मित्रांनो माहिती आहे का? आता आपल्याला जायचं आहे सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि बीटवरती जायचं आहे मित्रांनो। तर बीटवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडे पुढे यायचं आहे, इथे एक बीट मारायची आहे। तर अशा प्रकारच्या थोड्या बीट मारून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारच्या बीट मारायच्या आहेत मित्रांनो आता आपल्याला। तर अशा प्रकारच्या बीट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला लास्टची बीट इथे मारायची आहे अशा प्रकारच्या बीट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचं कट मारायचे आहेत बरोबर इथे। तर स्पीडवरती क्लिक करून आपल्याला अशा प्रकारचे कट मारून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारचे कट मारून घ्यायचे आहेत मित्रांनो आपल्याला। कट मारून घेतल्यानंतर या अशा प्रकारचं वाढून घ्यायचं आहे याची साईज। तर आता आपल्याला काय करायचं आहे, स्पीडवरती कट करून एक कट मारायचा आहे लास्टचा। अशा प्रकारचे कट मारल्यानंतर आता आपल्याला इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला तर तुम्हाला ट्रेंडिंगवरती हे इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला हे ॲड करायचं आहे आणि ह्याची अशा प्रकारची साईज करून घ्यायची आहे। करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, समजा स्टार्टिंगला यायचं आहे आणि आपल्याला पुढे यायचं आहे और ओरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक आपल्याला व्हिडिओ दिला होता मित्रांनो ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचा मटेरियलमध्ये व्हिडिओ आहे मित्रांनो, ते डाउनलोड करून आपल्याला अशा प्रकारचा ॲड करून घेऊन आपल्याला अशा प्रकारचा इथे बसून घ्यायचा आहे। आणि इतरोक आपल्याला हे स्पीडवरती कट करून घ्यायचं आहे पार्ट कट केल्यानंतर हे डिलीट करून घ्यायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारचा डिलीट करायचा आहे आणि आता आपल्याला बघू शकता अशा प्रकारचा आपला झालेला आहे व्हिडिओ। तर आता आपल्याला हे डिलीट करून घ्यायचं आहे मित्रांनो। आता आपल्याला ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून दुसरा एक व्हिडिओ दिलेला होता मित्रांनो, तो आपल्याला ॲड करायचा आहे अशा प्रकारचा। आणि ह्याची साईज अशा प्रकारची थोडी वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारची वाढून घेतल्यानंतर आता आपल्याला झालेला आहे मित्रांनो। तर आता बघू शकता अशा प्रकारचा आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे। तर आता आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करून आपल्याला तर अशा प्रकारची ह्याची साईज अशा प्रकारची कमी करायची आहे मित्रांनो। कमी केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आहे। ॲनिमेशन लावण्यासाठी पहिलं सोडायचं आहे, दुसऱ्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला एक ॲनिमेशन लावायचं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचं कोणतं बी एक ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे। हे ॲनिमेशन लावायचं आहे मित्रांनो पहिल्या ह्याच्यात, दुसरा सोडायचा आहे आणि आपल्याला तिसऱ्यावरती यायचं आहे। तिसऱ्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनवरती येऊन आपल्याला एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे। कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे जो ॲनिमेशन आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे। आणि आता आपल्याला ह्या पार्टवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि कॉम्बोवरती जाऊन आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता सगळ्यात लास्टच्या पार्टला येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं झाल्यानंतर आता आपल्याला
तर आता आपल्या दुसऱ्या पार्टवरती क्लिक करून आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे. रिलिकवरती क्लिक करून आपल्याला फोटो अशा प्रकारचे ॲड करून घ्यायचे आहेत. असे जर तुम्हाला फोटो पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून इथे टाकू शकता. अशा प्रकारचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत समजे. तर मी फटफट ॲड करून घेतो मित्रांनो. तर अशा प्रकारचा व्हिडिओ बनल्यानंतर आता आपल्याला ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला तर हे जो दिसत आहे मित्रांनो, हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला तिसऱ्या पार्टवरती यायचं आहे. तिसऱ्या पार्टवरती आल्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला समजात लास्टच्या पार्टला ॲड करायचं आहे मित्रांनो एक. तर आता आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो, हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे एक राहिलेलं आहे मित्रांनो, इथे आपल्याला जायचं आहे. आणि आता आपल्याला एक अशा प्रकारचे ॲड करायचं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला ओव्हरलीच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ओव्हरलीच्या ऑप्शनवरती आल्यानंतर हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर इथे एक राहिलेलं आहे मित्रांनो, तर इथे आपल्याला मित्रांनो हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं. तर आता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर आता आपण काय करूया, शेअरवरती क्लिक करून व्हिडिओ डाउनलोड करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि स्टेटसला लावू शकता. तर स्टेटस एडिटिंग झालेली आहे मित्रांनो आता आपली. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.